Next chapter is properties of simple definite integration. Last chapter was indefinite integration. Next chapter definite integration. So in definite integration, suppose the integration from f of x dx is equal to g of x plus c. Integration of f of x dx is equal to g of x plus c. Then integration from a to b f of x dx is equal to g of x from a to b. इथं प्लस सी लिहिण्याची गरज पडत नाही. या एला म्हणतात लोअर लिमिट आणि या बीला म्हणतात अप्पर लिमिट. आणि हे जे लिमिटच्या व्हॅल्यूज आहेत हे कोणासाठी असतात? एक्ससाठी. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर जी ऑफ एक्स येत असेल तर एफ ऑफ एक्सचं इथे इंटिग्रेशन जी ऑफ एक्सच राहील आणि फक्त लिमिट येतील ए आणि बी. आणि याचा आन्सर येईल जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि हा जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असतो हा डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये लिहिला जात नाही. समजा लिहिलं तरी तो कॅन्सल होऊन जातो. इथे प्लस सी, इथे मायनस ऑफ प्लस म्हणजे मायनस सी, तर मायनस सी प्लस सी कॅन्सल होऊन जाईल. तेव्हा लक्षात ठेवू नका, फक्त डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्लस सी लिहिण्याची काही गरज पडत नाही. आता या डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, जवळपास 8 प्रॉपर्टीज आहेत. त्या 8पैकी 4 विचारल्या जातात. सो फर्स्ट प्रॉपर्टी, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए. Property 1, integration from a to a f of x dx is equal to 0. When both the limits are same, then integration of that function is 0. How it comes? Very simple. LHS is equal to or same. Let integration of f of x dx is equal to suppose g of x plus c. Then integration from a to b f of x dx is equal to integration of f of x g of x from a to b. So here both the limit are same, so right here a to a means here a to a. Now upper limit g of a minus lower limit g of a is equal to 0, that is RHS. This is the first property. Second property is integration from a to b f of x dx. This is second property is equal to minus integration from b to a f of x dx. We suppose change the or interchange the limit of the function or limit of the integral, then write here minus sign. म्हणजे ऑलरेडी जर मायनस असेल तर मायनसचा प्लस बनवून टाका, लिमिट इंटरचेंज करून टाका, किंवा समजा लिमिट इंटरचेंज करायची असेल तर मायनस लिहून टाका. सो सेम फॉर्मॅट, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, दिस इज LHS. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी म्हणजे काय येईल आन्सर? जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, इक्वेशन 1. RHS घेऊ, इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए मायनस आहे समोर एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस ॲज इट इज जी ऑफ एक्स येईल त्याचा आन्सर फ्रॉम बी टू ए मायनस ऑफ जी ऑफ ए म्हणजेच अप्पर लिमिट झालं, जी ऑफ बी लोअर लिमिट झालं. मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर जी ऑफ बी पॉझिटिव्ह बनेल, जी ऑफ ए निगेटिव्ह बनेल. इक्वेशन सेकंड. सो फ्रॉम 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे ही प्रॉपर्टी प्रूव्ह होते. सिम्पल प्रॉपर्टीज आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघ, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. व्हेरिएबल जरी चेंज झाला तरी लास्ट आन्सर मात्र चेंज होत नाही. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. कसं प्रूव्ह करता येईल? सिम्पल. लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू सपोज जी ऑफ एक्स प्लस सी. नाउ LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. काय मिळेल? जी ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आहे फ्रॉम ए टू बी, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. दिस इज इक्वेशन 1. नाउ RHS, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी. आता एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स, एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन काय असायला पाहिजे? जी ऑफ टी फ्रॉम ए टू बी. परत तेच जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, इक्वेशन सेकंड. सो फ्रॉम 1 and 2 वी कॅन से लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, म्हणजे सी प्रॉपर्टी प्रूव्ह होते. त्याच्यानंतर आहे फोर्थ प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 4,
इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, याचा आन्सर येतं इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, where a less than c less than b. When c lies in between a and b, then we can bifurcate the integration like a to c and c to b. म्हणजे ए पासून बी पर्यंतचं इंटिग्रल जर असेल तर आपण त्याला सी मध्ये कन्वर्ट करायचं असेल किंवा बायफर्केट करायचं असेल तर ए टू सी सी टू बी असं लिहू शकतो. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जसं भिवापूरवरून उमरेड नागपूरला जायचं आहे तर मध्ये काय पडतो उमरेड, तर भिवापूर टू उमरेड आणि उमरेड टू नागपूर असा सांगा कॉन्सेप्ट. फॉर्मॅट तोच, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन सपोज जी ऑफ एक्स असेल तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए असं आपल्याला लेफ्ट हँड साईड मिळेल. राईट हँड साईड थोडीशी चेंज होईल. सो राईट हँड साईड इज इक्वल टू व्हॉट इज ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ए टू सीचा आन्सर एफ ऑफ एक्सचं जी ऑफ एक्सच राहील, फक्त लिमिट चेंज आहे ए टू सी. इकडे जी ऑफ एक्सचाच आन्सर आहे, लिमिट चेंज राहील सी टू बी. न अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे जी ऑफ सी मायनस जी ऑफ ए प्लस जी ऑफ बी मायनस जी ऑफ सी. जी ऑफ सी पॉझिटिव्ह आहे, जी ऑफ सी निगेटिव्ह आहे, कॅन्सल म्हणजे काय होतं जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए इक्वेशन सेकंड. सो फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर ह्या ज्या चारही प्रॉपर्टीज आहेत त्या चारही प्रॉपर्टी सारख्या पद्धतीनं प्रूव्ह केले जातात. त्याच्यानंतर जी पाचवी प्रॉपर्टी आहे फिफ्थ प्रॉपर्टी, ही मात्र अशा पद्धतीने प्रूव्ह करायची नाही आहे, ती बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड प्रूव्ह करायची आहे. तर जनरली ह्या ज्या 4 प्रॉपर्टीज आहेत ह्या विचारल्या जात नाही, त्या फक्त कशा येतात तेवढं समजावून घ्या. आता प्रॉपर्टी फिफ्थ पाहूया. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी, प्रॉपर्टी नंबर 5, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस व्हेरिएबल. काय करायचं, जो व्हेरिएबल आहे त्याला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस व्हेरिएबल. अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस व्हेरिएबल, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस व्हेरिएबल. आता ही प्रॉपर्टी कशा पद्धतीने प्रूव्ह करायची असेल. नाव एल एच एस इज इक्वल टू व्हेरी सिम्पल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स गिवन. नाव पुट एक्स इज इक्वल टू, इथून लक्षात ठेवायचं आहे ए प्लस बी मायनस एक्स आहे, इथे टी घेऊ आपण. जे सबस्टिट्यूशन ते इथून लक्षात ठेवा, ए प्लस बी मायनस टी म्हणजे डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. सो जेव्हा जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन येईल तेव्हा तेव्हा मात्र टेबल सोबत ठेवायचा, तो म्हणजे असा. ओल्ड व्हेरिएबल आपला एक्स, न्यू व्हेरिएबल तयार केला आपण टी. ओल्ड व्हेरिएबलच्या लिमिट आहेत ए टू बी. आता न्यू व्हेरिएबलच्या लिमिट काय असायला पाहिजे. पुट एक्स इज इक्वल टू काय आहे, एक्स इज इक्वल टू आपण पुट करतो ए प्लस बी मायनस टी. नाव लोअर लिमिट इज ए, व्हेन एक्स इज इक्वल टू ए व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी. ए ए कॅन्सल होऊन जाईल, मायनस की तिकडे गेला टी होईल, टी इज इक्वल टू बी. तर टीची व्हॅल्यू काय मिळते, बी मिळते. व्हेन एक्स इज इक्वल टू बी व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टी. सेम बी बी कॅन्सल, टी इज इक्वल टू काय मिळेल ए. इथे व्हॅल्यू ए. अशा पद्धतीने हा टेबल बनवायचा. ओल्ड व्हेरिएबल एक्स, न्यू व्हेरिएबल टी, व्हॅल्यू चेंज करून टाकायची. नाव न्यू लिमिट्स आर बी टू ए एफ ऑफ एक्स रिप्लेस बाय ए प्लस बी मायनस टी डी एक्स रिप्लेस बाय मायनस डी टी. मायनसला बाहेर काढून टाकू आपण, बी टू ए एफ ऑफ ए प्लस बी मायनस टी डी टी. नाव बाय प्रॉपर्टी integration from a to b f of x dx is equal to minus integration from b to a f of x dx. आताच शिकलो आपण ही प्रॉपर्टी. आपण मायनस जर प्लस करायचं असेल तर लिमिट काय करायचे, इंटरचेंज करायचे. म्हणजे आय इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस एक्स मायनस टी डी टी. त्याच्यानंतर व्हेरिएबल पण केव्हाही चेंज करता येतो. सो इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डी टी असं करू शकतो आपण. सो बाय इन धिस प्रॉपर्टी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस एक्स मायनस टीचं काय होईल, ए प्लस बी मायनस टीचं काय होईल एक्स अँड डी एक्स डी टीचं डी एक्स अशी प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. हेच पाहिजे होतं, दॅट इज दॅट इज. सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा, ए प्लस बी मायनस एक्स आहे तिथूनच घ्यायचं, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी मायनस टी.
त्याच्यानंतर डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. मग टेबल अवश्य लिहायचं. ओल्ड व्हेरिएबल आहे एक्स, अप्पर लोअर लिमिट ए, अप्पर लिमिट बी. तर न्यू व्हेरिएबल आहे टी, लोअर लिमिट बी, अप्पर लिमिट ए. इथून कॅल्क्युलेशन करायचं. आणि मग बाय युझिंग ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या करस्पॉन्डिंग प्रॉपर्टीज लिहा किंवा प्रॉपर्टीचा नंबर टाका. शक्यतो प्रॉपर्टी लिहा, या प्रॉपर्टीचा वापर करून आपण हे आन्सर काढतो. अशी प्रॉपर्टी 5 आहे. प्रॉपर्टी 6 याच्यासारखीच आहे, ते मात्र तुम्ही प्रूव्ह करायची. प्रॉपर्टी 6 आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए. आता इथं ए प्लस बी होतं, या दोघांची ॲडिशन काय होईल? 0 प्लस ए म्हणजे एच, तर इथं आन्सर येईल ए मायनस एक्स डी एक्स. म्हणजे आपलं सबस्टिट्यूशन काय होईल? एक्स इज इक्वल टू ए मायनस टी. मग याच पद्धतीने सॉल्व करा. याचं प्रूफ भेटून जाईल. त्याच्यानंतर पाहू आपण प्रॉपर्टी नंबर 7. प्रॉपर्टी 7 इंटिग्रेशन फ्रॉम a to twice a f of x dx. Integration from a to twice a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of twice a minus x dx. अशी 7 प्रॉपर्टी. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी खूपच सोपी आहे. ए टू ट्वाइस ए आहे आणि याचं बायफर्गेशन कसं होतं? 0 टू एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 टू एफ ऑफ ट्वाइस ए मायनस एक्स डी एक्स. लक्षात तिथूनच ठेवा. सो एल एच एस इज इक्वल इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ट्वाइस ए एफ ऑफ एक्स डी एक्स. सो बाय युझिंग इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स is equal to integration from a to c f of x dx plus integration from c to b f of x dx, where a less than c less than b. या प्रॉपर्टीचा वापर आपण इथे करू. Here a less than 0, a to twice असेल, 0 to twice असेल, 0 to twice चलिए 0 to twice है, not a to twice है. So 0 to twice f of x dx is equal to, याचा आन्सर असेल 0 to a f of x dx plus 0 to a f of twice a minus x dx. So 0 to twice a, so here 0 less than a less than twice a. हे बरोबर आहे. आता 0 पेक्षा a मोठा, a पेक्षा twice a मोठा. सिंपल थिंग. आता याला बायफर्गेट करू शकतो आपण कुठल्या पार्टमध्ये? 0 to a आणि सेकंड a to twice a. So it like this 0 to a first function plus a to twice a the same function. आता काय पाहिजे आपल्याला? हे राईट हँड साईड. त्याच्यापैकी फर्स्ट इंटिग्रल ॲज इट इज आहे, सेकंड इंटिग्रल मात्र चेंज आहे. तर आपण सेकंड इंटिग्रलसाठी सॉल्व करू. सो पुट एक्स इज इक्वल टू ट्वाइस ए मायनस एक्स आहे, सो ट्वाइस ए मायनस टी फॉर इन सेकंड इंटिग्रल ओनली. फर्स्ट इंटिग्रल ॲज इट इज ठेवायचं. सो देअरफॉर डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. परत टेबल ए बिकॉज सबस्टिट्यूशन. ओल्ड व्हेरिएबल एक्स, न्यू व्हेरिएबल टी, ओल्ड व्हॅल्यूज ए टू ट्वाइस ए, सो राईट हियर ए ट्वाइस ए. न्यू व्हॅल्यूज व्हेन दिस इज ए मायनस ट्वाइस ए दॅट इज मायनस ए मायनस मायनस कॅन्सल, एच राईट. ट्वाइस ए कॅन्सल दॅट इज 0. ओके. So integration, first integration remain as it is, that is 0 to a f of x dx plus second integral change will a to 0 f of x replaced by twice a minus t dx replaced by minus dt. 0 to a f of x dx. मायनस समजा प्लस बनवलं तर काय होईल? मायनस बाहेर निघून जाईल, प्लस बनेल तो आणि हे इंटरचेंज होऊन जाईल. सो ए टू 0 चेंजेस टू 0 टू ए. मायनसचा प्लस करून टाका, लिमिट इंटरचेंज करून टाका. एफ ऑफ ट्वाइस ए मायनस टी टी टी. आणि हा जो ट्वाइस ए मायनस टी हा केव्हाही बदलवता येतो आपल्याला.
0 to a f of twice a minus t replaced by x means dt replaced by dx. प्रॉपर्टी नंबर 3. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. अँड दिस इज नथिंग बट RHS. असे प्रूफ आहे. इथं मग अशी चूक झाली होती, ए टू ट्वाईस नाही पाहिजे, हा का पाहिजे ए 0 to ट्वाईस. त्याच्यानंतर प्रॉपर्टी 8 आहे, ती ओळखायला फार सोपी आहे, मायनस ए टू ए. पण त्याच्या आधी इवन आणि ऑड फंक्शन म्हणजे काय असतात ते चेक करत ते बघून घेऊ आधी. सो व्हॉट इज इवन फंक्शन अँड ऑड फंक्शन. इवन फंक्शन, if f of minus x is equal to f of x, then f of x is called even function. कसं करता येईल? फॉर एक्झाम्पल f of x is equal to x square, then f of minus x is equal to minus of x square, means minus चा स्क्वेअर प्लस सोडून देऊ x चा स्क्वेअर, x square it is f of x. So therefore x square is even function. या f of x ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर आणि f of minus x ची व्हॅल्यू आहे f of x. म्हणजे x स्क्वेअर काय झालं? इवन फंक्शन झालं. दुसरं एक्झाम्पल घेता येईल, f of x इज इक्वल टू सपोज cos x. तर f of minus x इज इक्वल टू काय होईल? cos of minus x. आणि cos of minus x काय असतं? cos x म्हणजे f of x. So therefore cos x is even function. इवन फंक्शन असतं. दुसरा आहे ऑड फंक्शन, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच मिळाला, व्हॅल्यू चेंज नाही झाली, तर तो म्हणायचा इवन फंक्शन. ऑड फंक्शन म्हणजे काय होतं? एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, देन एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ऑड फंक्शन. मायनस जर बाहेर येत असेल तर त्याला काय म्हणायचं? ऑड फंक्शन. जसं आपण आता एक्सचा क्यूब घेऊ, आता मायनसचा क्यूब मायनसच, एक्स क्यूब आहे तिथे म्हणजे हा होईल मायनस एफ ऑफ एक्स, तर एक्स क्यूब काय बनेल? ऑड फंक्शन. इथे साइन एक्स घेता येईल, साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय होतं? मायनस साइन एक्स म्हणजेच मायनस एफ ऑफ एक्स. सो साइन एक्स इज कोणता फंक्शन? ऑड फंक्शन. ऑड फंक्शनमध्ये मायनस बाहेर येतो, इवन फंक्शनमध्ये मायनस बाहेर येत नाही. इवन आणि ऑड फंक्शन असेल तर कशा पद्धतीने प्रॉपर्टी 8 वर्क करते ते पाहू. So property 8, integration from minus a to a f of x dx is equal to 2 times integration from 0 to a f of x dx and 0, then f of x is even, and when f of x is odd. आता फंक्शन जर ऑड असेल तर डायरेक्ट आन्सर 0 लिहायचं, फंक्शन जर इवन असेल तर त्याला सॉल्व करावं लागेल. 2 टाइम्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. आता हे कशा पद्धतीनं प्रूव्ह करता येईल? सिम्पल, एल एच एस इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. सो हियर मायनस ए लेस दॅन 0 लेस दॅन ए, 0 इज बिटवीन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. सो बाय युजिंग प्रॉपर्टी वी कॅन राईट मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स plus 0 to a f of x dx. Now put substitution here, put x is equal to minus t. कुठून लक्षात ठेवा? मायनस ए वरून. सो देअरफॉर dx इज इक्वल टू मायनस dt. आणि हा सबस्टिट्यूशन कुठं करायचा आहे? इन ओनली फर्स्ट इंटिग्रल. सेकंडमध्ये करायची गरज नाही, कारण हा आणि हा सारखाच आहे, त्याच्यामुळे हा भेटल्यासारखा आहे, म्हणून याला करू. जेव्हा जेव्हा सबस्टिट्यूशन करतो तेव्हा तेव्हा टेबल लक्षात ठेवायचा. एक्स टी ओल्ड व्हेरिएबल मायनस ए टू 0, न्यू व्हेरिएबल काय होते? समजा आपण इथे मायनस ए लिहिला तर मायनस मायनस कॅन्सल म्हणजे ए बनेल. 0 लिहिलं तर 0च राहील. सो एल एच एस इज इक्वल टू ए टू 0 एफ ऑफ एक्स रिप्लेस बाय मायनस टी डी एक्स रिप्लेस बाय मायनस डी टी प्लस 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. मायनस डी टी आहे, मायनस बाहेर काढून टाकू, मायनस बाहेर आला म्हणजे लिमिट इंटरचेंज करू शकतो आपण, मायनसचा प्लस होऊन जाईल, दोन्ही कमी वेळेस करून टाका. सो 0 टू ए एफ ऑफ मायनस तर 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. दोघांचे लिमिट सारखे आहेत, व्हेरिएबल मायनस एकत्र सारखे करता येईल. एफ ऑफ मायनस टीला आपण मायनस एक्स लिहू शकतो, डी टीला डी एक्स लिहू शकतो. नाव बोथ आर सेम लिमिट अँड व्हेरिएबल. सो
ॲडिशन ऑफ these two integration is 0 to a f of minus x plus f of x dx. एकत्र करून टाकू, वेगवेगळे होते. याला देऊ आपण इक्वेशन स्टार. सो व्हेन f of x is even function, then f of minus x is equal to f of x. आता समजा इक्वेशन स्टारमध्ये इवन फंक्शनची व्हॅल्यू पुट केली, म्हणजे एफ ऑफ एक्स जर इवन फंक्शन आहे असं कन्सिडर केलं तर एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, एफ ऑफ एक्सच असायला पाहिजे. सो इक्वेशन स्टार इम्प्लॉईज काय लिहू शकतो आपण, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ मायनस एक्स रिप्लेस बाय एफ ऑफ एक्स बिकॉज इट इज इवन फंक्शन प्लस एफ ऑफ एक्स dx. हाउ मेनी एफ ऑफ एक्स, 2 times f of x. So answer is 2 integration from 0 to a f of x dx. When function f of x is odd, then f of minus x is equal to minus f of x. Odd असेल तर मायनस बाहेर येते, म्हणजे इक्वेशन स्टार gives what इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a. आता f of minus x काय मिळेल, मायनस f of x प्लस f of x as it is dx as it is. मायनस f of x प्लस f of x कॅन्सल, म्हणजे लास्ट आन्सर काय मिळेल, 0. सेकंड कंडिशन. तर अशा पद्धतीने आपण इवन फंक्शन ऑड फंक्शन याचा प्रूफ पाहू शकतो. सिम्पल आहे. इवन फंक्शन असेल तर मायनस बाहेर येणार नाही, एफ ऑफ एक्सच राहील तर टॉईस होऊन जाईल. ऑड फंक्शन असेल तर मायनस बाहेर येईल तर त्यांची ॲडिशन 0 होऊन जाईल. असं सिम्पल प्रूफ.